मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सपत्नीक वर्षावरती भेट, मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं घेतलं दर्शन। ओबीसींचं नुकसान होत असेल तर कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाबाबत जीआर बाबत छगन भुजबळांची भूमिका। मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री छगन भुजबळांची अनुपस्थिती, मराठा आरक्षणाच्या जीआर वरून भुजबळ नाराज, तर भुजबळांची नाराजी दूर करू, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नागपूरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होण्याची शक्यता, उद्या मुख्यमंत्री आंदोलकांना भेटणार असल्याची माहिती। ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळांसह पंकजा मुंडे, गणेश नाईक, गुलाबराव पाटील उपसमितीत। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे काहीही फायदा होणार नाही, आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरेंचं मत। जीआरवर शंका उपस्थित करणाऱ्यांवरती जरांगेंचं तोंडसुख, जीआरवरून काही जणांच्या पोटात दुखतंय, मनोज जरांगेंचा खोचक टोला। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी राज्य सरकारचा जीआर फाडला, मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी आक्रमक, राज्यभरात ओबीसी आंदोलकांनी जीआर फाडले। रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, अंबानींच्या हस्ते राजाची आरती। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन, शिंदेंच्या हस्ते बाप्पांची आरती संपन्न। प्राईम टाइममध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गत्रे। रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळेला अंबानी कुटुंबियांच्या हस्ते लालबागच्या राजाची आरतीही करण्यात आली। अंबानी आणि नीता अंबानींनी राजाचं दर्शन घेत मनोभावे आरती केली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली आणि यावेळेला एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन घेतलं। यावेळेला एकनाथ शिंदेंच्या हस्ते गणपती बाप्पाची आरतीही करण्यात आली।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षावरती जात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। निमित्त होतं ते गणेशोत्सवाचं। गणेशोत्सवानिमित्ताने राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह वर्षावरती जात बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळेला मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उपस्थित होत्या। तर गेल्या 15 दिवसातली राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातली ही तिसरी भेट आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात हालचालींना चांगलाच वेग आलाय आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटींमुळे चर्चा सुरू झालेली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। त्यापूर्वी 12 जूनला राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची वांद्र्यातील ताज लँड्स हॉटेलला भेट झाली होती आणि या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यानंतर आता गेल्या 15 दिवसात भेटीगाठींना अधिकच वेग आलेला आहे। 21 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जात राज ठाकरेंनी भेट घेतलेली होती आणि या भेटीमध्ये मुंबईतील विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं स्वतः राज ठाकरेंनी सांगितलंय। यानंतर गणेशोत्सवानिमित्ताने 27 ऑगस्टला मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले होते। त्याच दिवशी सकाळी उद्धव ठाकरेही शिवतीर्थावरती सहकुटुंब आले होते। त्यामुळे 27 ऑगस्टचा दिवस राजकीय भेटीगाठींमुळे चर्चेत आलेला होता। तर 28 ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गणेशोत्सवानिमित्ताने शिवतीर्थावरती जात बाप्पांचं दर्शन घेतलं होतं। आणि आता बातमी बघूया आपण मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत सरकारने हैदराबाद गॅझेटियर संदर्भामध्ये शासन निर्णय आणि 5 दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून असलेले मराठा आंदोलक गुलाल उधळत माघारी फिरलेत। तर मराठा आंदोलकांनी एकीकडे जल्लोष सुरू केला आहे तर दुसरीकडे मात्र यावरून विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। या चर्चा केवळ मराठा आरक्षण कार्यकर्त्यांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीयेत तर ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा यावरून संभ्रम आता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। सगळ्यात आधी आपण बघूया मराठा नेत्यांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे। तर हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या GR नंतर जरांगे समर्थकांचा जल्लोष बघायला मिळतोय। तर GR निघाला म्हणजे आरक्षण पक्क झाल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे। तर यावरूनच मराठा आंदोलनासाठी याचिका करणारी विनोद पाटलांनी प्रतिक्रिया देत हा GR नाही केवळ माहिती पुस्तिका असल्याचं परखड मत मांडलेलं आहे। मंडळी आता आपण बघूया ओबीसी नेत्यांमध्येही GR वरून आता संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या GR मुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होणार नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मत नोंदवलेलं आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके मात्र यावरून आक्रमक झालेले आहेत। त्यांनी तायवाडेंच्या विधानाला प्रत्युत्तर दिलंय आणि त्या तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला देत ओबीसींचं आरक्षण संपल्याचं भाष्य केलेलं आहे। तर नव्या GRच्या मुद्द्यावरून काही ओबीसी आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा शंका असल्याने या संदर्भात आपण वकिलांचा सल्ला घेऊ असं छगन भुजबळ यांनी सांगितलंय। दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा GR काढल्याच्या सरकारच्या निर्णयानंतर जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळला। ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जल्लोष सुद्धा करण्यात आलेला आहे। एकीकडे मराठा समाजाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे मात्र यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्याचं घडलं असं की छगन भुजबळ यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कॅबिनेट पूर्वीच्या बैठकीत ते हजर होते पण कॅबिनेटच्या बैठकीकडे मात्र त्यांनी पाठ फिरवली आहे। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे दिग्गज नेते आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही मागणी लावून धरली होती आणि आता पुन्हा एकदा हा सामना रंगलेला आहे। नाराजीतून भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची सध्या चर्चा आहे। सर्वात आधी आपण बघूया छगन भुजबळांनी GR संदर्भात नेमकी काय भूमिका मांडली आहे। आपल्याला अपेक्षित होतं का? अपेक्षा आम्हाला काय कुणालाच अपेक्षा नव्हती। आता काल जो काही GR काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं का। आपल्या वतीने काय जाणार आहे? आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे। एकीकडे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना असताना जरांगेंनी मात्र खोचक टोला लगावलाय। छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये GR काढला म्हणून तो नाराज आहे। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा GR पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला म्हणून त्यांचं थोडं दुखत आहे। ही प्रॉब्लेम आहे।
सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो। मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो। भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं, संविधानिक गांभीर्य दाखवलं। दरम्यान भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवरती भाष्य करताना वास्तव स्वीकारलं पाहिजे असं विखे पाटील म्हणालेत। बघूया। मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही, किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याचीच भूमिका सरकारची आहे। नाही, आम्ही त्यांच्याशी बोलू, मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू आम्ही। आणि मला वाटतं आपण घेतलेला